हाय, वेलकम टू माय चॅनल. पुरी वाईदा पूजा. अशी खमंग मटर कचोरी तुम्ही कधी खाल्ली आहे का? एकदा ट्राय केली तर रोज बनवायची इच्छा वाटेल. म्हणून आज आपण बनवतोय खास घरची मटर कचोरी. यासाठी आपल्याला लागेल हिरवी मटार आणि हिरवी मिरची. मिक्सिंग जारमध्ये बारीक करून घेऊया. फिलिंग बनवताना आपल्याला एका पॅनमध्ये थोडं तेल, जिरं, धने, सौंफ आणि काळी मिरे 2-3 मिनिट परतून घ्या आणि ते मिक्सिंग जारमध्ये जाडसरच बारीक करून घेऊया. त्यानंतर आपण एका पॅनमध्ये 2 चम्मच तेल घालून मटारची पेस्ट, जिरं धण्याचा पेस्ट आणि तिखट, हळद, चवीनुसार मीठ, धने जिऱ्याची पूड आणि थोडं हिंग घालून परतून घेऊया. आणि त्यामध्ये 2 ते 3 चम्मच बेसन ॲड करून घेऊया आणि ते 5-6 मिनिट आपण शिजवून घेऊया. साईड बाय साईडनी आपण एका पॉटमध्ये मैदा घेतलेला आहे. त्या मैद्यामध्ये आपण थोडं ओवा, तेल आणि चवीनुसार मीठ घालून एक सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे आणि त्याला 10 मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. सोबतच आपण थोडं तेल गरम करत आहोत एका पॉटमध्ये आणि आता कचोरी बनवायला घेऊया. कचोरी तयार करताना पिठाची छोटी पुरी तयार करा. त्यात ती मटरची फिलिंग भरा आणि कचोरी नीट बंद करा. हलकेच दाबून घ्या. मध्यम आचेवर कचोरी सोनेरी रंग येईपर्यंत तळा. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ असला पाहिजे. बघा किती सुंदर सोनेरी रंग आलेला आहे आणि आपल्या गरमागरम कचोरी तयार. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली कचोरी. वाव वाव, किती सुंदर, अप्रतिम.